मी रस्त्यावरील एका मुलीला मदत केली. नंतर माझी तिच्याशी मैत्री झाली. मंडळी, माझं नाव अतुल आहे. ही गोष्ट माझ्या कॉलेजच्या दिवसाची, साधारण 8 वर्षांपूर्वीची आहे. नायिकेचे पर्णिका नाव आहे. काय मस्त गोष्ट होती ती. सावळे शरीर, मध्यधुंद डोळे, दाट काळे केस. 5 फूट 4 इंच उंचीची ती एका अप्सरापेक्षा कमी नव्हती. आजही मी तिच्याबद्दल लिहित असताना माझ्या हातापेक्षा जास्त शाम्या हलत असतो. आता मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो. मी 6 फूट उंच आहे. लहानपणापासून मी कुस्ती खेळत असल्याने माझ्या गावात माझं खूप नाव आहे. माझा परिचय इथेच थांबवून मी कथेकडे येतो. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी आमची भेट झाली. मग मी चालत होतो आणि ती स्कूटीवरून कॉलेजला येत होती. तेव्हा हॉर्न वाजवता ओव्हरटेक करणारा मुलीला कट मारून पळून गेला, पण मुलगी स्कूटीवरून खाली पडली. मी लगेच घटनास्थळी पोहोचलो. निघताच मी सर्वप्रथम तिची स्कूटी उचलली, ज्याच्या खाली तिचा पाय अडकला होता. मग मी तिला मदत केली. तिला उचलताना मी त्याच्या सौंदर्यात कधी हरवून गेलो कळलंच नाही. वेदनेतही ती हसत म्हणाली, तू मला दवाखान्यात सोडशील का? तेवढ्यात मला तीच वेड लागलं. आता मी काही बोललो नाही तर ती संधी निघून जाई आणि अशा परिस्थितीत माझ्यासारखा कुठलाही मुलगा हे होऊ देणार नाही. मी म्हणालो, हो, पण आता गर्दी जमण्याची वेळ आली होती. मी म्हणालो, आता जाऊया. त्यामुळे कसलीही बडबड न करता मी तिला तिच्या स्कूटीवर माझ्या मागे बसून घेऊन गेलो. तिथल्या डॉक्टरांना भेटल्यावर आम्ही दोघं कॉफी प्यायलो, गप्पा मारल्या आणि अशा प्रकारे आमची मैत्री झाली. मला कळलं की ती सुद्धा माझ्या कॉलेजमध्ये शिकते. तिचा नंबर घेण्याची ही एकमेव संधी होती, म्हणून मी बहाणा करून तिचा नंबर मागितला. आता आमचं संभाषण सुरू झालं. हळूहळू जवळीक वाढू लागली. मग ती मला वाटेवरून तिच्या स्कूटीवर लिफ्ट देऊ लागली. मागे तिच्या स्कूटीवर बसून मी आता तिच्या आनमागे हात फिरवत होतो. तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता मी तिच्याशी थोडे फ्लर्ट करायचे, पण जास्त काही नाही. आता आमचं बोलणं कमी होऊ लागलं. तेव्हा मला कळलं की योग्य वेळ आली आहे. मी लगेच तिच्याशी बोलणं थांबवलं. काही दिवस तिने बोलणं बंद केलं, पण काहीच तोडगा निघाल्याने एके दिवशी ती माझ्याकडे आली. तिने स्कूटी माझ्यासमोर उभी केली आणि माझ्याशी भांडू लागली. थोडा वेळ इकडे तिकडे बोलल्यानंतर शेवटी तिने स्वतःच मला प्रपोज केलं. थोडा वेळ नाटक केल्यानंतर मीही तिला आय लव्ह यू म्हणालो. तिच्या आनंदाला सीमाच उरली नाही. तिला वाटलं की तो जिंकला आहे. मी तिला म्हणालो, मलाही तू आवडता आहेस, पण मी तुझी मैत्री गमवायची नाही या भीतीपोटी मी हे सांगण्याची हिंमत कधीच केली नाही. आता आम्ही रोज बोलू लागलो. प्रेमातून प्रेमाकडे वाटचाल करू लागलो. आम्हा दोघांना नको त्या गोष्टी खेळायची आवक लागली होती. एके दिवशी मी तिला फोनवर विचारलं, आपल्या लग्नाची पहिली रात्र कशी असेल? तिला माझा इशारा समजला आणि ती नकार देऊ लागली. 1 तासांनी तिचा फोन आला आणि म्हणाली, ग्रुप स्टडीच्या नावाखाली पप्पांनी होकार दिला आहे. मी एका मित्राकडून त्याच्या घराची चावी घेतली आणि घर फुलांनी छान सजवले आणि मेडिकल स्टोअरमधून पेनकिलर आणि गर्भनिरोधक विकत घेऊन लॉकरमध्ये ठेवले. तिच्यासोबत माझी ही पहिलीच वेळ असल्याने प्रोटेक्शन वापरून आम्हा दोघांची मजा बिघडू देऊ शकत नव्हतो. आता फक्त त्या सुंदर मल्लिकाची वाट पाहत आहे, जिला बेडवर आणण्यासाठी इतके पापड लाटले. सायंकाळी 5 वाजता ती आपल्या एका मैत्रिणीसोबत दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. तिने काळ्या रंगाचा सूट घातला होता. तिची मैत्रीण दिसायला तिच्यापेक्षा कमी नव्हती. तिचं नाव कोमल, पर्णिकाची बेस्ट फ्रेंड. आणि पर्णिकाने माझी आणि कोमलची ओळख करून दिली आणि आम्ही तिघेही माझ्या मित्राच्या घरी पोहोचलो. मी हॉटेलमधून जेवण मागवलं. आम्ही तिघांनी मिळून जेवलो आणि आम्ही कोमलला हॉलमध्ये सोडून रूममध्ये आलो आणि नंतर नको ती गोष्ट करू लागलो. मग मी पाहिलं की कोमल दाराच्या आवरणातून आम्हा दोघांकडे बघत होती. म्हणून मीही माझी नजर पुन्हा पर्णिकाकडे वळवली. मित्रांनो, जेव्हा एक काम जोरात सुरू असते तेव्हा कोणीतरी मध्ये आले तर मजा बिघडते. तेव्हा मला वाटलं की आपण ते नंतर पाहू. पर्णिका इतकी थकली होती की ती तशीच तिथेच झोपली. मी कोमलला पाहिल्यावर ती दारात गुडघे टेकून झोपली होती.
मी पर्णिकाला पलंगावर झोपवलं, उचललं आणि काही व्हायचे औषध दिले. मग मी बाथरूममध्ये गेलो. नंतर आंघोळ करून बाहेर पडलो. तोपर्यंत कोमल बाहेर गेली होती. सकाळी 6च्या सुमारास तिने डोळे उघडले तेव्हा पर्णिका माझ्याकडे बघत होती. तिने माझे आभार मानले आणि सांगितले की ती तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम रात्र होती. कोमलने आम्हा तिघांसाठी जेवणाची ऑर्डर दिली होती. आम्ही तिघांनी एकत्र बसून जेवलो आणि कोमल पर्णिकाला घेऊन तिच्या घरी गेली. आता संधी मिळेल तेव्हा मित्राच्या घरी आम्ही दोघंही असेच भेटायचो. कोमल ही माझ्याशी बोलण्यात खूप रस दाखवू लागली. अशा प्रकारे मला आयुष्यात पहिल्यांदाच संधी मिळाली. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच कथा वाचण्यासाठी किंवा तुमच्या कथा चॅनेलवर पाहण्यासाठी आताच मराठीकथा.com वेबसाईटला भेट द्या आणि बघत रहा मराठी कथा. धन्यवाद.